नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे। तर शेतकरी मित्रांनो, मी तिरुपती बालाजीला चाललो आहे दर्शनासाठी। तर आपणास हवामान अंदाज देतोय की बघा, आपण आपल्याकडील नैऋत्य मान्सून संपलेला आहे आणि इकडे दक्षिणेकडे ईशान्य मान्सून सुरुवात झालेली आहे। ईशान्य मान्सूनची आपण ढगांची दाटी आपण बघू शकता। जवळपास बऱ्याच विभागामध्ये या दक्षिण भारतामध्ये चांगला पाऊस आता पडणार आहे आणि याचाच प्रभाव म्हणून राज्यात सुद्धा बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तो नेमका पाऊस कुठे राहील आणि त्याचा प्रभाव कसा राहील ते आपण एक थोडक्यात बघूया। तर शेतकरी मित्रांनो बघा, आज आहे 24 ऑक्टोबर 2025। तर आजपासून थोडंसं पावसाचं वातावरण वाढण्यास सुरुवात होत आहे आणि ते साधारण बघा 25, 26, 27 या 3 दिवसामध्ये थोडं मध्यम ते जोरदार काही भागापुरतं राहणार आहे आणि तो नेमका भाग कुठला आहे ते आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो बघा, याचा जो प्रभाव आहे, कारण की काय होतं की बघा, बंगालच्या उपसागरामध्ये तसेच अरबी समुद्रामध्ये चक्राकार स्थिती तयार झालेली आहे आणि एक सायक्लोन बनण्याच्या मार्गावर आहे। तर आपण हा अंदाज बऱ्याच दिवसा अगोदर दिलेलाच होता। तर शेतकरी मित्रांनो बघा, याचा प्रभाव जो आहे तो राज्यात खास करून दक्षिण भागाला जास्त होणार आहे। यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच नगर, पुणे, नाशिक, तिकडे नंदुरबार, धुळेपर्यंत याचा प्रभाव जास्त राहणार आहे। संभाजीनगरमध्ये पण प्रभाव बघायला मिळणार आहे आणि मराठवाड्यामधील बीड जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव राहणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, नांदेड, हिंगोली तसेच परभणी, लातूर या परिसरामध्ये थोडंसं पावसाचं प्रमाण इतर विभागापेक्षा कमी राहणार आहे आणि पूर्व विदर्भामध्ये पण पावसाचं प्रमाण फार कमी राहणार आहे। तर पश्चिम विदर्भामध्ये बघा, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि यवतमाळचा भाग, या भागामध्ये, वाशिममध्ये पण याचं पावसाचं अनुकूल असं वातावरण 25, 26, 27 या 3 दिवसामध्ये मध्यम पाऊस आपणास बघायला मिळणार आहे। आणि शक्यतोवर बघा, ढगांची दाटी भरपूर राहील। दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्या पिकांचं योग्य ते नियोजन करा। धन्यवाद।